शिवसेनेची सत्ता होती 2-2.5 वर्षांपूर्वी। इथले खासदार सुद्धा अखंड शिवसेनेमध्येच होते, त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष या क्षणी तरी स्वतःची जबाबदारी झटकू शकणार नाही। आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण खातं होतं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं। आदित्य ठाकरेंचं आजोळ आहे डोंबिवली आणि तेव्हा सुद्धा सातत्यानं डोंबिवली एमआयडीसी संदर्भातल्या कारखान्यांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। पण अमुदान कंपनीत घडलेल्या स्फोटानंतर आणि 17 जणांचे जीव गेल्यानंतर सुद्धा सरकारला अजून जाग आलेली नाही का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण दुर्दैवानं आणखी एका इंडो अमाइन नावाच्या कंपनीमध्ये डोंबिवलीमध्ये आज सकाळी स्फोट झालाय। किती कामगार आतमध्ये होते, कोण अडकलंय, कुणाला बाहेर काढण्यात यश मिळालंय, आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना या घटनेची झळ पोहोचलेली आहे का याची माहिती टप्प्याटप्प्यानं आपल्यापर्यंत पोहोचते। पण रहिवासी भागांमध्ये असलेल्या एमआयडीसी आणि त्या एमआयडीसी मध्ये असलेल्या धोकादायक कंपन्या हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। खरं तर नियम असा आहे की एमआयडीसी आणि रहिवासी भाग याच्यामध्ये एक बफर झोन म्हणजे एक सुरक्षित अंतर नियमानुसार कायम ठेवायचं असतं। पण काळाच्या ओघामध्ये बिल्डरांनी बांधकामं सुरू केली आणि रहिवासी भाग आणि एमआयडीसी हा डोंबिवलीमध्ये जवळपास एकच झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ही आणखी काही ताजी दृश्य आपल्याला दिसतात, ही त्याच कंपनीतली आहेत की बाजूच्या कंपनीमधनं चित्रित केली त्याची माहिती थोड्याच वेळात कळू शकेल। पण मोठ्या संख्येनं अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचतात। आणखी मोठी दुर्घटना घडू नये किंवा ही आग पसरू नये, आसपासच्या परिसराला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे। हा परिसर नेमका कुठे आहे इंडो अमाइन कंपनीचा, तर तो डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये आहे। अभिनव शाळेच्या जवळ आहे। पण अभिनव शाळेच्या सगळ्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलंय, त्यांना घरी पाठवण्यात आलंय। त्यामुळे त्या मुलांनी किंवा त्या मुलांच्या पालकांनी अजिबात चिंता करू नये, घाबरून जाऊ नये। परंतु रहिवासी भागात मात्र थोडंसं चिंतेचं वातावरण आहे। या आगीची झळ आसपासच्या परिसरामध्ये पोहोचू नये यासाठी तातडीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे। पण या केमिकल कंपन्यांमध्ये किंवा रासायनिक कंपन्यांमध्ये खूप ज्वलनशील पदार्थ असतात आणि त्याचमुळे आग पटकन सगळीकडे पसरण्याचा धोका संभवतो। हाच धोका कमी करण्यासाठी, टाळण्यासाठी आणि जर कुणी अडकलं असेल तर त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचं आपण पाहतोय। हे काही कामगार आहेत की जे कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यानं सुद्धा जितकी आग आटोक्यात आणता येईल तितकी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात। पण या आगीमुळे एमआयडीसी निवासी भागात असलेल्या रहिवाशांमध्ये मात्र काहीसं घबराटीचं वातावरण आहे। सध्या अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात, पाण्याचे टँकर्स सुद्धा पोहोचलेले आहेत। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्याशी संवाद साधला आणि तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा फक्त आश्वासन दिलं, परिस्थितीची माहिती सांगितली आणि लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं सुद्धा सांगितलं। खरं तर अमुदान कंपनीमध्ये जेव्हा स्फोट झालेला होता त्याच्यानंतर एका समितीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर किती कंपन्यांना नोटिसा दिल्या गेल्या, किती कंपन्यांवरती कारवाई झाली याची कोणतीही उत्तरं आतापर्यंत समोर आलेली नाहीयेत। पण डोंबिवली एमआयडीसीचा हा प्रश्न आता गंभीर बनू लागलेला आहे आणि जर अशा दुर्घटना वाढत गेल्या तर अर्थातच त्याचा फटका रहिवासी भागालाही बसू शकतो आणि अर्थात कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षितता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। त्यामुळे लवकरात लवकर डोंबिवलीमधल्या अति धोकादायक कंपन्यांचं डोंबिवली एमआयडीसी मधनं स्थलांतरण करावं अशी मागणी जोर धरतेय। या आगीमुळे आसपासच्या परिसरातला विद्युत पुरवठा सुद्धा खबरदारी म्हणून खंडित करण्यात आलेला आहे। पण ही भडकलेली आग, हे धुराचे लोट कित्येक किलोमीटर अंतरावरनं सुद्धा अगदी सहज दिसू शकतात। इंडो अमाइन कंपनी अगदी जवळ आहे अभिनव शाळेच्या। या अभिनव शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या घरी सोडलं गेलंय, त्यामुळे पालकांनी अजिबात घाबरून जाऊ नका। आणि अभिनव शाळेच्या गच्चीवरती जाऊन आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी वार्तांकन केलं आणि ही सगळी दृश्य त्यांनी चित्रित केलेली आहेत। एका क्षणी खरं तर आमच्या सगळ्यांचेही श्वास रोखले गेले, आम्ही घाबरलो, कारण जेव्हा सुरेश रिपोर्टिंग करत होते तेव्हा स्फोटाचा खूप मोठा आवाज आला आणि काही काळ सुरेश यांच्याशी आमचा संपर्क प्रस्थापित होत नव्हता। पण सुदैवानं सुरेश सुखरूप आहेत। इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये, इतक्या धोकादायक अवस्थेमध्ये सुद्धा
आपल्या प्रेक्षकांपर्यंत या घटनेची माहिती पोहोचावी आणि योग्य माहिती सर्वांसमोर जावी, दृश्य सर्वांसमोर जावी, यासाठी त्यांनी केलेल्या कामाबद्दल खरंच त्यांना सॅल्यूट. आणि अभिनव शाळेच्या टेरेसवरनं गच्चीवरनं टिपलेली ही दृश्य आहेत. जवळपास फार तर 100-1 मीटरचं अंतर असेल अभिनव शाळा आणि इंडो अमाईन कंपनीमध्ये. इंडो अमाईन्स कंपनी ही अर्थातच केमिकल कंपनी आहे, त्यामुळे इथे स्फोटाचं प्रमाण वाढत गेलं किंवा आग लवकर नियंत्रणात आली नाही तर आजूबाजूच्या परिसराला खूप मोठा धोका संभवतो. त्यामुळे आता तातडीनं अग्निशमन दलाचे जवान इथे पोहोचलेले आहेत. 6 गाड्या आलेल्या आहेत, पाण्याचे टँकर्स आणण्यात आलेले आहेत आणि लवकरात लवकर आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि या बातमीवरती आपण कायम असू. बातमीचे ताजे अपडेट जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.